पिंपळपान आणि ट्रायपॉड संस्थेतर्फे पहिला कला सन्मान पुरस्कार ख्यातनाम संगीतकार अमर परशुराम हळदीपूर यांना शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती अरविंद पाठक, मकरंद गोवर्धन, हेमंत मेडी यांनी पत्रकार परिषदेत दिली। 14 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे आयोजित लक्ष्मीकांत प्यारेलाल संगीत रजनी कार्यक्रमात ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। सन्मान चिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी आणि उपरणे असं पुरस्काराचं स्वरूप आहे। यावेळी अमर परशुराम हळदीपूर यांच्या सन्मानार्थ आणि संगीत क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संगीत संयोजक केदार परांजपे यांच्या भव्य वाद्यवृंदासह लक्ष्मीकांत प्यारेलाल संगीत रजनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला आहे की येत्या 14 फेब्रुवारीला म्हणजे शुक्रवारी रात्री 9:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड इथे आम्ही लक्ष्मीकांत प्यारेलालजी यांच्या गीतांचा कार्यक्रम घेऊन येत आहोत। तसे ऑर्केस्ट्राज बरेच होतात पुण्यामध्ये, पण या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की लक्ष्मीकांतजींच्या ताफ्यामधील ज्येष्ठ कलाकार, म्युझिक अरेंजर आणि स्वतः म्युझिक देणारे अमर हळदीपूर हे मुंबईहून खास या कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये येत आहेत। या कार्यक्रमाला येऊन त्यांनी आम्हाला तो उपकृत केला आहेच आहे, पण ह्याच्याबरोबर आमची अशी इच्छा होती, आम्ही जे 3 शाळेतले मित्र आहोत, की यांना आपण कला सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा विशेष गौरव या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला पुणेकर रसिकांच्या साथीने करायचा आहे। याचबरोबर पुण्यातील ज्येष्ठ व्हायलिन वादक श्रीयुत रमाकांत परांजपे हे सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत। आमचा प्रयत्न होता की मोहन जोशी हे चित्रपट नाट्यसृष्टीतलं मोठं व्यक्तिमत्व, त्यांनाही आम्ही या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं आहे, तेही येणार आहेत। पण असा हा मोठा कार्यक्रम आहे, आमच्या दृष्टिकोनातून आमची धडपड चालू आहे। मुख्य म्हणजे हा कार्यक्रम लोकांसाठी खुला ठेवला आहे, रसिकांसाठी,